विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 7वीच्या पुस्तकातील स्कॉलरशिप या संदर्भात बोलणार आहोत। आज आपण आपल्या सिरीजनुसार स्वाध्याय क्रमांक 17.1 हा घेणार आहोत आणि निश्चितच या ठिकाणी दिलेले जे काही एग्जाम्पल आहे ते एग्जाम्पल आपण त्या ठिकाणी इझी वे समजून घेऊया। तर पुढे त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिलेली आहेत, त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना करता येणार नाही। हा नाही नावाचा शब्द जो अत्यंत महत्त्वाचा। आता सर्वप्रथम म्हणजे त्रिकोण म्हणजे काय, तर समजा त्रिकोणाला त्या ठिकाणी 3 बाजू असते, अशा प्रकारचा त्रिकोण असतो। म्हणजे समजा जर x आणि y या दोघांची जेवढी बेरीज असेल तर तेवढी त्या ठिकाणी असते। तर म्हणजे हे इथं जो असतो z दिलेला असेल, म्हणजे आपल्याला सांगता येतात की z जर घेतलेला असेल तर या z पेक्षा या दोघांची बेरीज जास्त असायला पाहिजे। समजा याची 4 आहेत आणि याची 5 आहे, 4 आणि 5 किती असेल, या ठिकाणी या दोघांची प्लस केली तर 9 येते। किती असतात, 9 येते। म्हणजे 9 पेक्षा याची त्या ठिकाणी या दोघांपेक्षा कमी असायला पाहिजे। मग ती 8 असू शकतात, 7 असू शकतात, 6 असू शकते, 5 असू शकते। म्हणजे या नंबरपेक्षा जर लहान असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण किंवा त्रिकोण काढता येत असतो। त्याच्यानुसारच एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यानुसारच आपण बघूया। बघा, पहिले दिलेलं आहे त्या ठिकाणी बघितलं तर सर्वात लक्षात घ्यायचं, सर्वात मोठी जी आहे ती मोठी बाजू त्याची बघायची। काय बघायचं, मोठी बाजू बघायची आणि उरलेल्या दोन बाजू ज्या आहेत ते उरलेल्या दोन बाजू या दोन बाजू ज्या असतात, उरलेल्या दोन बाजू काय पाहिजे, जास्त पाहिजे। म्हणजे ह्या दोघांची बेरीज 9 आलेली होती या ठिकाणी, तर हे याच्यापेक्षा मोठ्या बाजूपेक्षा याची बेरीज त्या ठिकाणी जास्त असायला पाहिजे। बघूया, समजा इथं दिलेलं आहे 5.5, या ठिकाणी जर बघितलं तर मोठी बाजू कोणती दिलेली आहे, 7 दिलेली आहे। मोठी बाजू काय आहे, तर या ठिकाणी 7 आहे। उरलेल्या दोन बाजू जर बघितल्या तर 5.5 + 4 आणि या दोघांची प्लस जर केली तर 5 + 4 होतो 9, 9 + 4 आणि 7। म्हणजे आपल्याला सांगता येतात की या उरलेल्या दोन बाजूची बेरीज जर केली, ॲडिशन जर केलं ते जास्त आहे। म्हणजे या परिस्थितीमध्ये आपल्याला ट्रायंगल काढता येईल। बघा, या दोघांची बेरीज जास्त होती याच्यापेक्षा, म्हणजे हे आपलं उत्तर येणार नाही, कारण की आपल्याला काढता नाही असं उत्तर दिलेलं आहे। म्हणून आपल्याला काय पाहिजे होतं की ही जी ह्याच्यापेक्षा या दोन बाजू जास्त आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला त्रिकोण काढता येते। त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया। पुढचे जे आहे, पुढच्या कॉस्ट या ठिकाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुढच्या कॉस्ट टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हे निश्चितच कळून येईल। ठीक आहे, जर बघितलं तर आपण त्या ठिकाणी बघून घेऊया। त्यानंतर दुसरं बघूया, यामध्ये 7.2 ही आहे, 7.2 बरोबर काय आहेत, उरलेल्या दोन बाजू, एक आहे 3.7 आणि दुसरी आहे 5.2। प्लस करून टाका, 5 + 3 होते 8 आणि 7 + 2 होते 9 आणि इथं आहे 7 + 2। पुन्हा या ठिकाणी ही मोठी आली, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा त्रिकोण काढता येतात। मग त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया, म्हणजे पुढचं ऑप्शन त्या ठिकाणी येते का नाही आहे ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय करूया। बघा, पुढचं एक्झाम्पल जर बघितलं तर ती त्या ठिकाणी दिलेलं आहे, एक मोठी बाजू दिलेली आहे 8.5 आणि उरलेल्या दोन बाजू दिलेले, एक 4.2 आणि त्यानंतर 3.7। आता बघा, इथं दिलेले आहेत 8.5 आणि इथं जर बघितलं 4 + 2 6 होतात आणि 4 + 7 होतात। या दोघांचीही बेरीज या 8.5 पेक्षा या दोघांची बेरीज काय आहे, कमी आहे। ह्या दोन असून याचे कमी आलेले आहे, एकटा असून त्या ठिकाणी मोठे आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल काढता येणार नाही। म्हणजे तिसरं ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं होतं आपल्याला की पुढे त्रिकोणासाठी 3 बाजूची मापे दिलेली आहे, त्यावरून कोणता त्रिकोण काढता येणार नाही तर त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसून येते। म्हणजे आपला आन्सर काय आलं, 3 नंबरचं त्या ठिकाणी ऑप्शन 3 नंबरचं आपल्याला आलेलं दिसून येते। यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। काय दिलेलं आहे, ILK च्या बाजू LK ची लांबी, म्हणजे एक ट्रायंगल आहेत। ठीक आहे, हा ट्रायंगल घेऊया। ILK ची लांबी बाजू ILच्या लांबीपेक्षा 3 ने जास्त आहे, तर बाजू LK ची लांबी ही बाजू IL पेक्षा 5 ने
5 सेंटीमीटरने जास्त आहे तर त्याची त्या ठिकाणी परिमिती 32 सेंटीमीटर आहे. तर मोठ्या बाजूची लांबी किती? आता आपण त्या ठिकाणी आय एल के असा ट्रँगल काढून घेतलेला आहे. कोणता ट्रँगल आहे? आय एल के. त्याच्यानंतर एल के जर बघितलं तर आय एलच्या लांबीपेक्षा म्हणजे ह्या याच्या लांबी याची जर लांबी आपण 1 घेतली, आय एलच्या लांबीपेक्षा एल केची लांबी 3ने जास्त आहे म्हणते, म्हणून 1+3 होईल, जास्त आहे. तसेच त्या ठिकाणी एल केची लांबी आय एलपेक्षा 5ने जास्त आहे, म्हणजे याचीसुद्धा त्या ठिकाणी 5ने जास्त आहे. त्याची परिमिती जर बघितली तर त्या ठिकाणी दिलेली आहेत 32. मग जो काही ट्रँगल आहे कोणता? आय एल के याची परिमिती जर काढायची असेल, परिमिती दिलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी लिहू शकतो आपण. जर बघितलं तर परिमिती ट्रँगल आय एल केची परिमिती. आता परिमिती जर म्हटलं ट्रँगलची तर तिन्ही याची बेरीज असते, म्हणून x + 3 x + 5. ठीक आहे. किती एक झाले? 1 2 3 म्हणजे 3 एक झाले आणि 5 + 3 8 झाले. दिलेली आहे 32. ओके, चालेल. त्याच्यानंतर काय करावं लागेल? नंबर त्या ठिकाणी नंबर जवळजवळ घ्यायचे असतात. मग 32 आहेत, ही इकडे प्लस आहे, इकडे जात असताना मायनस होऊन जाईल. हे 3 हे जशीच्या तशी त्या ठिकाणी येते. त्या 12मधून 8 गेले जर त्या ठिकाणी 4 आणि 2 कॅरी किती होईल? 3x. नेहमी लक्षात ठेवा ABCD सोबत जर कोणताही नंबर लागलेला असेल, ABCD XYZ सोबत, तर त्या ठिकाणी हे जे आहे ते डिवाईडमध्ये असतात आणि x घेऊन घ्यायचा. म्हणून x बरोबर काय येईल? 3च्या टेबलमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी 824 कोणत्या नंबरवर येते? 8 नंबरवर. म्हणजे 8 3 8चा त्या ठिकाणी 24 होऊन जातो. मग त्याला विचारलं होतं सर्वात मोठी बाजू आपल्याला काय घ्यायची आहे? मोठी बाजू. आपण या ठिकाणी इथं मोठी बाजू काढूया. मोठी बाजू. ठीक आहे. आता मोठी बाजू कोणती होती? x + 5. मग xची कॉस्ट किती आली? 8 आली आणि हे 5. 8 आणि 5 किती आलं? 13. म्हणजे 13 सेंटीमीटर जे असेल ते आपलं त्या ठिकाणचं उत्तर असेल. किती उत्तर असेल? 13 सेंटीमीटर. मग 13 सेंटीमीटर कोणतं आहे? 3 नंबरचं. बघा काय करायचं मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा विचारलं काय ते सांगा. इथे आपलं ॲन्सर 8 आलं होतं आणि यानं बरोबर ऑप्शन 8च दिलेलं आहे. म्हणजे आपण गडबडीमध्ये तेच येतं. विचारलं काय आहेत? बाजूची लांबी. विचारलं काय? बाजूची लांबी. तर मग त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं कोणत्या मोठ्या बाजूची लांबी. तर मोठी बाजू आपली होती x + 5. मग ते लिहायचं आणि त्याच्यानंतर काढलं. गडबड करायची नाही. काय विचारलं काय नाही ते त्या ठिकाणी बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच त्या ठिकाणी एक्झाम्पलचं जे काय ॲन्सर आहे ते ॲन्सर त्या ठिकाणी टिक करणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. दिलेलं आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायामधील माहिती दिली असता त्रिकोण रचना करता येणार नाही. बघा शब्द नाही दिलेला आहे त्याच्याकडे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघूया 3 बाजू. समजा जर आपल्याला अशा प्रकारच्या 3 बाजू जर दिलेल्या असेल तर या ठिकाणी त्रिकोण काढता येतो. आपल्याला नाही वाला पाहिजे. काय पाहिजे? नाही वालेला. दुसरं ऑप्शन चेक करूया. 3 कोण. समजा एक जर आपल्याला 180चा अँगल दिलेला असेल. कितीचा अँगल दिलेला आहे? 180चा अँगल दिलेला आहे एक. त्यानंतर दुसरा जर बघितलं तर दुसरा त्या ठिकाणी जर आपल्याला 120 160चा अँगल दिलेला असेल म्हणजे एक जर 180 दिलेला आहे आणि तिसरा अँगल जर बघितला तर हा त्या ठिकाणी 120 आहे. अशा वेळेस या ठिकाणी ट्रँगल तयार झाले का? नाही झालेला आहे. म्हणजे दुसरं ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिलेला असता आपल्याला त्या ठिकाणी ट्रँगल काढता येणार नाही. नेक्स्ट बघूया 2 कोन. समजा जर आपल्याला त्या ठिकाणी 2 कोन दिलेले असेल, अशा प्रकारचे 2 कोन दिलेले असेल तर एक समाविष्ट बाजू आणि याची एक समाविष्ट बाजू ह्या 30 हा आणि हा 60 असेल तर याला समाविष्ट करणारी बाजूसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला 90ची दिसून येते. म्हणजे इथं आपल्याला ट्रँगल काढता येतो, इथं ट्रँगल काढता येणार नाही आणि 2 बाजू दिली असता समाविष्ट कोनसुद्धा त्या ठिकाणी काढता येतो. तर या ठिकाणी जर बघितलं तर 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर बघा विधान पूर्ण करा. या ठिकाणी एक सेंटेन्स दिलेला आहे. लेंथ AB म्हणजे A आणि B प्लस लेंथ BC प्लस लेंथ BC आणि ह्या दोन्हीही मोठ्या असतात.
हायपोटन्सपेक्षा. आपण पहिल्या एक्झाम्पलमध्येच बघितलेलं होतं, या दोन्हीची बेरीज जी असते, ॲडिशन जी असते, याच्यापेक्षा नेहमीच त्या ठिकाणी तिसऱ्या बाबीपेक्षा त्या ठिकाणी नेहमी जास्त असते. कारण की ह्या 2 लाईन झाल्या आणि हे एकच लाईन झाली आणि या लाईनचं नाव काय आहे? AC. काय आहे? AC. लेंथ AC जी आहे ती AC त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही एक्झाम्पल सॉल्व करता येतात. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. काय दिलेलं आहे? पुढीलपैकी कोणत्या रेषाखंडामुळे किंवा रेषेमुळे होणाऱ्या त्रिकोणाच्या 2 भागाचे क्षेत्रफळ समान असते. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर ऑप्शन दिलेले एक मध्यगा, लंबदुभाजक, कोन दुभाजक किंवा लंब. समजा जर त्या ठिकाणी जर बघितलं तर अशा प्रकारचा एक जर ट्रँगल जर घेतला आणि मध्यगा म्हणजे काय? मध्ये असणारी, बरोबर मधामध्ये जर एक रेष जर काढली तर एक इकडचा ट्रँगल होतो आणि इकडचा ट्रँगल होतो. आणि अशा वेळेस जर बघितलं ती मध्यगा असते. मध्यगा म्हणजे नेहमी मधात येणारी आणि ते समान 2 तुकडे करत असतात. म्हणजे त्याचं क्षेत्रफळ सुद्धा त्या ठिकाणी कसं होते? समान होत असते. म्हणजे जेवढं इकडच्या याचं क्षेत्रफळ असेल तेवढंच याचं क्षेत्रफळ सुद्धा असतात. म्हणून ऑप्शन नंबर 1च बघा. लंबदुभाजक जर म्हटलं तर त्या ठिकाणी रेषेचे लंबदुभाजक, कोन दुभाजक असेल तर ते सुद्धा होणार नाही आणि लंबसुद्धा होणार नाही. म्हणजे पहिलं मध्यगा जे असते ते कोणत्याही आकृतीच्या मधोमध येत असतात. त्या कारणामुळं त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते त्या ठिकाणी समान होऊन जाताना आपल्याला दिसून येत असतात. बघा नेक्स्ट नंतर बघूया. ABC मध्ये मेजर अँगल A प्लस अँगल B अँड C. म्हणजे जर मेजरचा अँगल जर त्या ठिकाणी जर बघितलं तर Aचं या दोघाची प्लस दिलेली आहेत. म्हणजे समजा जर आपण जर त्या ठिकाणी एक अँगल घ्यायचं झालं तर अशा प्रकारे एक अँगल घेतला आणि जर तुम्हाला माहीत आहे की आपण थेरम बघत असतो, इथे 45, इथं 45, ठीक आहे. 45 प्लस 45 किती होते? 90 होते. म्हणजेच 45, 45, 90. आणि आपल्याला सांगितलं होतं की मेजर अँगल A आणि B व C. बघा समजा जर आपण अँगल Aचं माप जर बघितलं आणि या आकृतीनुसारच जर गेलं तर या ठिकाणी जर B जर बघितलं आणि अँगल C जर बघितलं तर याचं किती आहे? हे 45 आहेत प्लस 45 आहेत. 45 प्लस 45 किती होते? 90. आणि Aचं किती आहेत? 90. आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं A बरोबर 90 आलेलं आहे. म्हणजे ह्या दोघांचं ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून येते. या दोघांचं मेजरमेंट केलं तर ते 90 येतं. म्हणून तो त्या ठिकाणी काटकोन त्रिकोण असेल आणि 90 असणारा जो असतो तो काटकोन त्रिकोण असतो. कोणता त्रिकोण असतो? काटकोन त्रिकोण असतो. म्हणून आपलं ऑप्शन जे आहे ते 2 नंबरचं ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा प्रकारे हे एक तर सोपी असणार एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. त्रिकोण रचना करण्यासाठी कमीत कमी किती विशिष्ट घटकाची माहिती असणे आवश्यक आहे? आता एखादा ट्रँगल जर बघितला तर त्रिकोण जर काढायचं असेल तर एक बाब जर दिली तर एकनं आपल्याला त्या ठिकाणी ट्रँगल तयार करता येणार का? नाही येत. त्याच्यानंतर समजा आपण दुसरी 2 बाबी दिलेला तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रँगल तयार करता येणार नाही. त्याच्यानंतर 3 घटक जर असेल तर मात्र आपण त्या ठिकाणी ट्रँगल तयार करू शकतो. कमीत कमी 3 म्हणजेच ऑप्शन नंबर किती घटक आहेत? 1, 2, 3. मग या ठिकाणी जर हे जर बघितलं तर इथं 3 घटक तुम्हाला बाजूचे दिलेले आहेत. 3 घटक तुम्हाला अँगलचे असू शकतात. 3पेक्षा जास्त असले तरी चालते पण कमीत कमी किती पाहिजे? 3 घटक आपल्याला आवश्यक आहेत. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. सत्य विधान ओळखा. म्हणजे इथं पर्याय क्रमांक दिलेले, इथं बाह्य कोन दिले, इथं रेषीय जोडीतील कोन दिले आणि इथं तर विरुद्ध कोणाच्या जोड्यात सुद्धा दिलेल्या आहेत आपल्याला. मग बघा आपण 1 बाय 1 त्या ठिकाणी चेक करूया. बाह्य कोन. बाह्य म्हणजे बाहेर आलेले. बाह्य म्हणजे काय? बाहेर आलेले. तर 1, 2 त्या ठिकाणी 3, 4, 5 आणि 6. म्हणजे त्या ठिकाणी 6 बाह्य कोन आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मग आपण रेषीय जोड्यानंतर शेवटचा ऑप्शन चेक करू कारण की इथं 6 आहे, इथं 6 आहे. याच्यामध्ये फरक दिसून आलेला आहे. मग इथं जर बघितलं विरुद्ध कोणाच्या जोडा तर हे याच्या विरुद्ध आहेत. 1 झाली. हे याच्या विरुद्ध आहे 2 झाल्या. हे एक 3 आहेत. एक 4, 5, 6. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात की 6 विरुद्ध कोणाच्या जोड्या, 6च बाह्य कोणाच्या जोड्या आपल्याला दिसून येतात. याचा अर्थ पहिलं ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी करेक्ट आलेलं आहे. म्हणजेच आपण काय केलं, हे एवढं मोठं न बघता सरळ सरळ एक बाह्य कोन घेतला आणि शेवटचं चेक केलं तर आपल्याला दिसून आलं त्याच्यामध्ये बाह्य कोन 6 आहे आणि रेषीय जोडीतील कोनसुद्धा त्या ठिकाणी 6 आलेले दिसून येतात. याचा अर्थ पहिलंच ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आलेलं दिसून येते. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया.
आकृतीमध्ये त्या ठिकाणी मेजर क्यू पी आर म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पीचं मेजरमेंट जे आहे ते किती दिलेलं आहे 70 दिलेलं आहे. तर हे क्यू एक्स आणि म्हणजे क्यू एक्स जर बघितलं आणि त्याचबरोबर आर एक्स जे दिलेलं आहेत हे अनुक्रमे हे त्या क्यू आर आणि आरचे कोण दुभाजक आहे. तर आपल्याला मेजर अँगल क्यू एक्स आर हा काढायला सांगितलेला आहे. चला तर मग आता आपल्याला माहीत आहे की एक मोठा ट्रँगल आहे पी क्यू आर ट्रँगल आहे. म्हणून मग मेजर अँगल जर बघितलं तर क्यू पी आर दिलेला आहे. त्याच्यानंतर मेजर अँगल पी क्यू आर त्या ठिकाणी दिलेला नाही आहे, काढून घेऊ. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर मेजर अँगल पी आर क्यू बरोबर 180. तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 असते. मग ज्याचं जे दिलेलं आहे ते टाकून देतो. मग याचं दिलेलं आहे 17, याचं नाही दिलेलं आहे. म्हणून मग त्या ठिकाणी जर बघितलं तर आपण त्याला एक्स म्हणू शकतो किंवा हा नंबरसुद्धा तुम्ही जर देखील दिले तर चालते. मी एक्स देऊन घेतो बरोबर 180. त्याच्यानंतर हे झाले जर 2ने किती एक झाले 2x झाले. नंबर जवळ घ्यायचं. इथचा नंबर इकडे जात असताना तो त्या ठिकाणी मायनस होऊन जाईल. काय होऊन जाईल मायनस होईल. त्यानंतर एक्स बरोबर 0तून 0 गेलो 0, 7मधून 8मधून 7 गेले 1 राहतो, 1 जसेच्या तसे 2 होते. 2ने याला त्या ठिकाणी डिवाईड करून टाका 11 × 5 11 × 2. आता 2ने डिवाईड केला तर कितीचा डिवाईड होईल 2 5चा 10 आणि 2 5चा 10. म्हणजे इथं जर बघितलं तर या ठिकाणी अँगल क्यूच्या ठिकाणी जर बघितलं तर हा एवढा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसला 55 दिसलेला आहे. आणि सेमच असल्या कारणामुळे हा सुद्धा 55चा असेल, हा सुद्धा 55चा असेल. मग हा 55 आणि 55 दू म्हणजे 2 भाग करणे, दू म्हणजे 2 भाग करणे. समजा जर आपण अँगल जर त्या ठिकाणी क्यू जर बघितलं तर आपला अँगल क्यू किती निघालेला आहे 55. त्याला 2ने डिवाईड करून टाकू. कितीचं होते 2 2चा 4 म्हणजे 2 7चा 14 2 5चा 10. म्हणजे याचं मेजरमेंट त्या ठिकाणी जर बघितलं तर ते किती आलं 27. आणि दोन्ही सेम आहेत, हा पण आहेत. मग आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर काय करावं लागेल 27.5 प्लस 27 प्लस 5 किती होतात. तर जर बघितलं तर हे 55 होते. किती 55 होते. तर हे 55 झालेलं आहेत. मग आपल्याला माहीत आहे की या दोन्हीचं मेजरमेंट 55 झालं. देअरफॉर त्रिकोणाच्या कोणी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मेजर अँगल क्यू एक्स आर. आता ह्या क्यू एक्स आर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती होत असते 180 असते. मग 180तून आपल्याला त्या ठिकाणी 55 मायनस करावं लागेल. 180 मायनस 55 किती आन्सर येते बघा बरं. 10मधून 5 गेले 5 राहतात, 7मधून 5 गेले तर 2 राहतात, 1 कॅरी जशीच्या तसे. म्हणजे आपल्याला सांगता येतात की याचं मेजरमेंट किती आहे 125. ऑप्शन नंबर 3. बघा काय केलं मित्रांनो, या ठिकाणी जे होतं या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. 180तून त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक्सचं मेजरमेंट त्या ठिकाणी काढलं, या दोघांचं मेजरमेंट काढलं आणि त्यांनी सांगितलं होतं की ते सेम आहे. म्हणून त्याचा हाफ जर केलं दू म्हणजे 2 भाग करा. म्हणजे 55चे 2 भाग केले तर एक भाग 27.5चा होतो, 2 भाग झाले 55चे. आणि आपल्याला एक्स काढायला सांगितलं. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. त्याच्यातून 55 आपण मायनस केलं म्हणजे हे 2 कोण होते तर 125 त्या ठिकाणी आपल्याला आन्सर आलेला दिसून येते. अशा प्रकारे आन्सर सॉल्व्ह केलं. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल ठिकाणी बघूया. एका त्रिकोणाच्या तीनही कोणाची मापे अनुक्रमे 3x + 15 3x + 30 अँड 2x + 15 आहे. तर त्रिकोणाचा प्रकार कोणता. आता तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. बघून घेऊ. पहिलं दिलेलं आहे x + 15 लिहून घेतो. दुसरं दिलेलं आहे 3x + 30. त्याच्यानंतर 2x + 15 = 180. कारण की तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते हे. त्यानंतर x मोजून घ्या. इथं x आहे 3 आणि 4 4 2 6 1 झाले. ठीक आहे. प्लस हे 15 हे 15 15 15 30 आणि 30 60 हे झाले 60 बरोबर 180. नंबर जवळजवळ घेऊन घ्या. 6x बरोबर 180 मायनस 16. इकडे प्लस आहे तिकडे जाताना मायनस होतात. म्हणून 6x बरोबर किती होईल 0तून 0. 6मधून 8मधून 6 गेले 2 राहिले. त्याच्यानंतर x बरोबर 120
अपॉन 6. 6च्या टेबलमध्ये 12 कोणत्या नंबरवर येते? जर 2 नंबरवर येते आणि 0 म्हणजे एक्स बरोबर किती आला त्या ठिकाणी 20 आला. 1 बाय 1 आपण बघूया. पहिलं किती दिलेलं होतं आपल्याला? एक्स प्लस 15. याचं उत्तर काढून घेतो. एक्स बरोबर 20 प्लस 15 किती उत्तर येईल? 5. 2 प्लस 35. ओके, नेक्स्ट बघूया. दुसरं दिलेलं आहे 3x प्लस 30. ठीक आहे. हां, 3 एक्सची कॉस्ट किती आली? 20 प्लस 20. त्यानंतर 3 2 6 0 आणि 3. जर बघितलं तर ही किती झाले? 90. आणि 90 जर झाले असेल तर त्याला काय म्हणतो आपण? काटकोन. त्याला कोणता म्हणतो? काटकोन. म्हणून आपल्याला विचारलं होतं कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, तर तो काटकोन आपल्याला आलेला दिसून येतो. म्हणजे अशा स्वाध्याय 17.1 अत्यंत सोप्या पद्धतीनं शॉर्ट ट्रिक्सनं समजून घेतलेलं आहेत. अशाच काही शॉर्ट ट्रिक्ससाठी आणि सिंपल समजून घेण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबत लाईक करा आणि ज्यांना त्या ठिकाणी गरज असेल त्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका.